हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 12 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि आज संडे आहे. कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं एडिटोरियल्स आज न्यूजपेपरला नसतं. आज फक्त महत्त्वाच्या न्यूज आपण बघत असतो प्रत्येक संडेला. त्यामुळं पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. परंतु संडेला जसं मी सांगितलं की महत्त्वाचे एडिटोरियल्स आर्टिकल्स कोणतेही नसतं, त्यामुळं न्यूजवरती जास्त आपला भर असतो. त्यातून पण मला जर वाटलं एखादं महत्त्वाचं एडिटोरियल आहे तर मी संडेला डिस्कस करत असतो. चला तर मग बघूया 12 सप्टेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती मुंबई शहराशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि वेस्टर्न मुंबईमध्ये विशेष करून ही घटना घडलेली आपल्याला पाहावयास मिळते. वेस्टर्न मुंबईमध्ये एका टेम्पोमध्ये एका महिलेवरती अत्याचार झाले, विशेष करून रेप झालेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि आपण निर्भया प्रकरण बघितलं, त्यानंतर प्रियंका रेड्डी बघितलं, आसिफा पण झालो, त्याच्यानंतर असे अनेक प्रकार झाले. परंतु त्याच्यामध्ये कुठंतरी आपली कायदा सुव्यवस्था कुठंतरी कमी पडते, अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळं आपल्याला ही परिस्थिती वारंवार पाहावयास मिळते. अशा प्रकारचे प्रकार जे आहेत ते वारंवार पाहावयास मिळतात. त्यामुळं सुद्धा ही खूप चिंतेची बाब आहे. त्यामुळं रेप कल्चर जे आहे ना, ही बलात्कार्यांची जी संस्कार यांच्या आपण म्हणू शकतो की बुद्धीवर काय प्रकार झालेले आहेत, याची एक केस स्टडी आपण करून ठेवायला पाहिजे की इंडियामध्ये किती रेप होतात, कोणत्या भागामध्ये जास्त होतात, ही एक स्टडी आपण करून ठेवायला पाहिजे. विशेष करून आता एक स्टडी आहे की एका मिनिटामध्ये किती रेप होतात इंडियामध्ये, ती एक स्टडी आहे. एका मिनिटामध्ये किती होतात, तासामध्ये किती होतात, प्रत्येक दिवसाला किती होतात, ही एक स्टडी आहे. ही एक आकडेवारी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपण रायटिंगसाठी यूज करू शकतो, ते मेन्सला आहे, एसे रायटिंगमध्ये सुद्धा. परंतु एक माणूस म्हणून ही एवढी भयानक गोष्ट आहे ना, ही रेप कल्चर जे डेव्हलप होतं आहे, ती एवढी भयानक गोष्ट आहे ना. आता ह्या केसमध्ये एका टेम्पोच्या मागच्या साईडला त्या महिलेवरती रेप केला गेला, जिचं वय आहे 32 इयर्स, 32 वर्षाची महिला आहे, 2 मुलांची आई आहे. हिच्यावरती अत्याचार केले गेले, हिचा मर्डर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही टोटली इंजोर्ड परिस्थितीमध्ये सापडली पोलिसांना, म्हणजे पूर्ण जखमी अवस्थेत सापडली. जोपर्यंत हॉस्पिटलाइज केलं जात होतं ना, तोपर्यंत ती बेशुद्ध झालेली होती आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्येच तिचा मृत्यू झाला. आणि पोलिसांकडून सांगण्यात येते, म्हणजे हेमंत नगराळे कमिशनर आहेत, पोलीस कमिशनर, त्यांच्याकडून सांगण्यात आलं की विक्टिमचं स्टेटमेंट घेण्या अगोदर, म्हणजे ज्यावेळेस यांना ती महिला सापडली त्यावेळेस ती स्टेटमेंट देण्याच्या हालतमध्ये नव्हती, म्हणजे ऑब्वियस सिरियस इंजोर्ड होती. आणि त्यानंतर तिची डेथ झाली, म्हणजे स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करता आलं नाही. परंतु CCTVच्या माध्यमातून, CCTVच्या आधारे तो जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन चव्हाण, तो आरोपी गिरफ्तार केला गेला, आयडेंटिफाय त्याला केलं गेलं आणि त्याचं एज आहे 45, म्हणजे 45 वर्ष त्याचं एज असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला काय करता येईल ना, याची एक अभ्यास तुम्ही करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. मग कायदा, जे आत्ताचे कायदे आहेत ते कमी पडत आहेत, तर मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कोणत्या देशाचा सक्सेस रेट याच्यामध्ये जास्त आहे की अशा प्रकारच्या क्रिमिनल माइंडेड लोकांना आपण म्हणू शकतोय की, किंवा अशा प्रकारचे क्राईम कमी करण्यामध्ये कोणता देश सक्सेस झालेला आहे, त्याची एक स्टडी करून ठेवायला पाहिजे आपण की त्यांनी मग कशा पद्धतीने हे टॅकल करत आणलं, त्यांच्यातले कायदे कशा पद्धतीनं आहेत, हे आपण खरं तर करून ठेवायला पाहिजे. आणि याच्या दृष्टीतून आपल्या गव्हर्नमेंट असतील, महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट असतील किंवा ओव्हरऑल इंडियन पोलीस डिपार्टमेंट असतील की कोणकोणती पावलं उचलली गेली ती याच्या विरोधात कार्य करण्यासाठी, असल्या प्रकारच्या कृतींच्या विरोधात कार्य करण्यासाठी. मग ते निर्भया पथक वगैरे त्याच्यासारखी इन्फॉर्मेशन तर तुम्हाला असायलाच पाहिजे. मग याच्यासाठी काय काय केलं आत्तापर्यंत, नवीन कायदे कोणते आणले गेलेत का, त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. निर्भया केस झाल्यानंतर काय कायद्यांमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा सरकारकडून प्रयत्न झाला होता,
त्याला प्रयत्नच म्हणू शकतो. जर त्याच्यामध्ये सक्सेस झालो असतो आपण, तर अशा पद्धतीच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज पुन्हा पुन्हा घडत नसल्या असत्या आत्तापर्यंत. परंतु त्याच्यामध्ये कोणताही सुधार आपल्याला पाहावाच मिळत नाही विशेष करून. त्यामुळे सुद्धा ही खूप भयानक, हे पद्धतच भयानक. मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्याच्यामध्ये मी कार्यक्रम पण याच्यासाठी ठेवला होता, मुलींनी कसं सेल्फ डिफेन्स करायचं, आणि त्याच्या टेक्निकसुद्धा तिथं सांगितले गेले होते. मी देशासाठी काय करतोय का नाही हे इम्पॉर्टंट नाही, परंतु माझ्या शाळेसाठी तर करू शकतोय. त्यामुळे मी शाळेत तशा प्रकारचं, ज्यावेळेस प्रियंका रेड्डी प्रकरण झालं होतं ना, त्यावेळेस मी शाळेमध्ये सुद्धा असं मुलींनी सेल्फ डिफेन्स कसं करायचं, FIR कशी दाखल करायची, पोलीस कंप्लेंट कशी द्यायची, तुमचं नाव तिथं कशा पद्धतीनं गुप्त ठेवलं जातं, तुमचं नाव मीडियामध्ये पब्लिश केलं जात नाही, त्यामुळे तुम्ही घाबरण्याची काही गरज नाही, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन पण तिथं दिली गेली त्यावेळेस. आणि त्यांना सेल्फ डिफेन्सच्या काही टेक्निक पण शिकवल्या गेले की ज्यावेळेस त्यांच्यावर अशा प्रकारचा अटॅक कोणी करायचा प्रयत्न करतं त्यावेळेस त्यांनी काय करायचं. तुम्ही सुद्धा जर मुलगी असाल ना, तर तुम्हाला त्या टेक्निक माहिती पाहिजे, FIR कशी दाखल करायची, पोलीस कंप्लेंट कशी द्यायची, हे तुम्हाला सर्व काय माहिती पाहिजे. आणि विशेष करून सेल्फ डिफेन्ससाठी ना तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा बघून ठेवू शकता. शिपूजी जे कमांडो ट्रेनर आहेत त्यांनी सुद्धा प्रहारच आहे बहुतेक, प्रहार मिशन नावाने त्यांनी मिशन लॉन्च केले, आणि त्यांनी सुद्धा भरपूर व्हिडिओ याच्यावरती त्यांचे सुद्धा अवेलेबल आहेत यूट्यूबवरती. ते जरी बघितलं तरी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे सेल्फ डिफेन्ससाठी. आणि आपल्या समाजामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सेल्फ डिफेन्स शिकावं लागतंय स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. हीच खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे, पण त्याला आता नाईलाज आहे. एक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, तर आपण सेल्फ डिफेन्स शिकू शकतो, दुसऱ्याला आपण शिकवू शकतो. बाकी कायदा बदलण्यासाठी आपल्याला संसदेत जावं लागेल मेजॉरिटी सरकारमध्ये, मग आपण तो कायदा बदलू शकतो आणि आपल्याला जो पाहिजे आहे तो कायदा आणू शकतो. परंतु बाकी आता जास्त काय बोललो तर आपण बायस दिसतो, त्यामुळे त्याच्यावरती काय टिप्पणी न करता आपल्याला याच्या विरोधात एक भारतीय नागरिक म्हणून लढायचं असेल तर आपण सेल्फ डिफेन्स शिकणं गरजेचं आहे, इतरांना शिकवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कायद्याची माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आता प्रियंका रेड्डी प्रकरणामध्ये काय झालं होतं की तिच्या फॅमिलीनं FIR देण्याचा प्रयत्न केला, पण एका पोलीस स्टेशनमध्ये पहिल्या ज्या ते गेले तिथं FIR घेतली गेली नाही. त्यांनी सांगितलं की हा एरिया आमच्या हद्दीत येत नाही. मग इथं तुम्हाला 0 FIR नावाची FIRचा जो प्रकार आहे, 0 FIR काय असते ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर हे त्यांना माहिती असतं तर त्यांची FIR घेतली गेली असती, कारण त्यांनी सांगितलं असतं पोलिसांना 0 FIR असते. 0 FIR म्हणजे काय, एरियामध्ये कोणत्याही तुम्ही असू द्या त्या पोलीस स्टेशनला तुमची FIR घ्यावीच लागते, त्याला आपण 0 FIR म्हणतो. ती पोलीस स्टेशन ती तुमची जी FIR आहे ती नोंदवून घेतं, आणि जो प्रकार ज्या एरियात झाला आहे त्या पोलीस स्टेशनला ती FIR पाठवली जाते त्या पोलीस डिपार्टमेंटच्या थ्रू. ते पोलीस FIR घेण्यासाठी नाकारू शकत नाहीत. त्यात नंतर नॉन कॉग्निझेबल ऑफेन्ससुद्धा असतो, त्याला आपण NC म्हणतो, हा प्रकारसुद्धा असतो. म्हणजे थोडीशी इन्फॉर्मेशन त्याबद्दल सुद्धा आपल्याला असायला पाहिजे की नेमकी केस दाखल कशी करायची असते, त्यानंतर चार्जशीट हा प्रकार काय आहे, चार्जशीट कशी दाखल होते, ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला तर असायलाच पाहिजे. बऱ्याच समाजातल्या घटकाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशनच नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडून केस दाखल केली जात नाही, किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्यांची केस घेतली जात नाही, त्यांची केस घेणं टाळलं जातं पोलीस स्टेशनला. त्यामुळे सुद्धा ती टाळून नाही आपली केस, आणि हा फॅक्ट आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, ही ऐकण्यासाठी तुम्हाला हर्ष वाटत असेल, पण हा फॅक्ट आहे. तुम्ही कधी जर पोलीस स्टेशनच्या संपर्कात आला असाल तर तुम्हाला हे समजेल की FIR भरपूर लोकांची FIRच घेतली जात नाही, तिथून त्यांना अक्षरशः पळवून लावलं जातं, किंवा काहीतरी उगाच समजावून दोन्ही पार्टींना बोलवायचं, समजवायचं आणि पाठवून द्यायचं त्यांना नंतर. हे असे सुद्धा प्रकार भरपूर होतात. मग हा सुद्धा फॅक्ट आहे. तिथं जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही सांगू शकता त्यांना, तुम्ही FIR घेणं टाळू शकत नाही, दिस इज माय फंडामेंटल राईट अँड ऑल दॅट थिंग्स. तुम्ही असं काहीतरी सांगू शकताय त्यांना जे तुम्हाला माहिती आहे ते. जर तसं तुम्ही सांगितलं तर त्यांना सुद्धा समजेल बाबा पुढचा व्यक्ती नॉलेजेबल पर्सन आहे, आपल्याला FIR घ्यावीच लागेल. समजतंय तुम्हाला? त्याच्यासाठी नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची आपली आणि आपल्या जवळच्या लोकांवरची अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे, आपण पण ही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, सेल्फ डिफेन्स शिकायचं आहे आणि इतरांना पण ते शिकवायचं आहे. त्यानंच आपण याच्या विरोधात चांगल्या पद्धतीने लढू शकतो असं माझं मत आहे.
त्यामुळंच मी तो प्रोग्राम पण केला होता की मुलींना डिफेन्स, सेल्फ डिफेन्स वगैरे शिकवण्याचा. आणि बऱ्यापैकी तो फायदेशीर आहे प्रकार जो आहे ना, तो बऱ्यापैकी फायदेशीर आहे. त्यामुळं ते सुद्धा तुम्ही करून ठेवू शकताय. हे झालं. या न्यूजवरती मी भरपूर पर्सनल बोललो आहे आणि एक्झामच्या दृष्टीतून काय करायला सांगितलं की याची आकडेवारी वगैरे तुमच्याकडे असायला पाहिजे. एक्झाम्पल जर द्यायचं झालं याच्यावरती तर तुम्हाला देता यायला पाहिजे. आणि या पद्धतीवरती आतापर्यंत तर क्वेश्चन मेन्सला नाही विचारलं, परंतु कदाचित केस स्टडी म्हणून वगैरे विचारू शकतात. त्यामुळं एथिक्सच्या दृष्टीतून वगैरे, म्हणजे तुम्ही तिथं DM असता आणि तुमच्या एरियामध्ये असा प्रकार घडला तर तुम्ही काय कराल, किंवा असे प्रकार अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय काय योजना राबवाल, अशा प्रकारचे क्वेश्चन एथिक्सच्या दृष्टीतून तुमच्यासमोर येऊ शकतात. त्यामुळे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या केसेसचा अभ्यास असणं कुठंतरी गरजेचं आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात. पुढची न्यूज आहे गुजरातशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि गुजरातचे जे CM आहेत त्यांनी, विजय रुपानी, त्यांनी रिझाईन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. सॅटर्डेला त्यांनी रिझाईन केलं, म्हणजे काल त्यांनी रिझाईन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि टोटल इंडियाचा विचार केला तर आत्ता हे 4थे चीफ मिनिस्टर आहेत की त्यांनी रिझाईन केले. वेगवेगळ्या राज्यातले हे 4थे चीफ मिनिस्टर आहेत. त्याच्यामध्ये पहिला आता विजय रुपानींबद्दल सांगितलं, त्यानंतर उत्तराखंडमध्ये प्रकार बघितला होता. तिथले जे त्रिवेंद्र सिंग रावत आहेत वॉज रिप्लेस्ड बाय तीरथ सिंग रावत. तीरथ सिंग रावतांनी सुद्धा त्यावेळेस रिझाईन केलं होतं. त्यानंतर आपण पुष्कर धामींचे एक्झाम्पल बघू शकतो, कर्नाटकचे, त्यांनी रिप्लेस केलं होतं. त्यामुळं हे सुद्धा आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे पुष्कर धामी हे नवीन नियुक्त आहेत, म्हणजे त्यावेळेसचे जे कर्नाटकचे CM होते त्यांना सुद्धा रिझाईन करायला लागलं होतं. हे सुद्धा आपण बघितलं होतं. इन कर्नाटका विचार केला, आता इथं पुष्कर धामींचा विचार केला तर पुष्कर धामींचा आणि कर्नाटकचा काही संबंध नाही. कर्नाटकमध्ये BS येद्दुरप्पा सरकार होती आणि BS येद्दुरप्पांना ज्यावेळेस BJPची युती केली त्यावेळेस ते CM होते, परंतु त्यानंतर BS येद्दुरप्पांना रिझाईन करायला लागलं होतं आणि त्यांना रिप्लेस दुसऱ्या कोणीतरी केलं. त्यांचं नाव आता इथं पण दिलं नाही, मला पण आठवत नाही आहे. पुढच्या 7 पेजला दिले, ते काही डिटेलमध्ये बघण्याची गरज नाही आहे. आणि त्यानंतर उत्तराखंडचा विचार केला तर आपल्याला पुष्कर धामींचं प्रकरण आपल्याला माहिती असेल, ते इथं सांगितलं गेलं. म्हणजे एकंदरीत यांना काय सांगायचं आहे, हे नावं वगैरे काय लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण एकंदरीत यांना हे सांगायचं आहे की या वर्षात हे जे विजय रुपानी आहेत ते 4थे चीफ मिनिस्टर आहेत, मुख्यमंत्री आहेत की त्यांनी रिझाईन केले आपल्या पदावरून. त्यामुळं ही न्यूज जास्त महत्त्वाचं असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं आपल्याला, तर पहिला की पॉईंट आहे गुजरातचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट काय घ्यायचं आपल्याला की चीफ मिनिस्टर यांचा शपथविधी, यांना शपथ कुणाला द्यावी लागते, शपथविधी यांचा कशा पद्धतीनं असतो, याची एक घटनेमध्ये काय तरतूद आहे ना, ही आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला, याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मग क्रायटेरिया काय आहे, कधी आपण त्या इलेक्शनसाठी पात्र ठरू शकतो, आणि मुख्यमंत्र्याचं नेमकं नियुक्ती नाही, इलेक्शन कशा पद्धतीनं होत असतं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आमदारकी म्हणून निवडून येता, आमदार म्हणून निवडून येता, आणि त्यानंतर मग तुमचं इलेक्शन कशा पद्धतीने एक चीफ मिनिस्टर म्हणून होत असतं, याची एक प्रोसिजर आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे घटनेच्या दृष्टीतून अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ती पद्धत कशा पद्धतीने, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हे 2 की पॉईंट आपण घेऊ शकतो. आता गुजरातचं लोकेशन आपण मॅपच्या आधारे, इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे इथंच बघून ठेवूयात. इथं इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून आपण गुजरातचं लोकेशन बघू शकतोय. या ठिकाणी इथं गुजरातचं लोकेशन आहे. बाकी शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे. या राज्यांची बाँड्री गुजरातला टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे. आणि इंटरनॅशनल बाँड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये पाकिस्तानची बाँड्री जी आहे ती गुजरातला या ठिकाणी टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि बाकी इकडं अरेबियन सीचा समुद्र किनारा त्याला लाभलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो गुजरातला. समजते तुम्हाला. हे आपण इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे गुजरातचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे USAशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि जो 2001चा अटॅक झाला होता USA मध्ये, विशेष करून
त्याला आपण 9/11 अटॅक म्हणतो. आणि तो 9/11 अटॅक ओसामा बिन लादेनने केला होता, त्यात काही शंका असण्याचं कारण नाही आहे. मग त्याच्यामध्ये ज्यांनी स्वतःचा जीव गमावला, जी लोक मृत्यू पावली, त्या ज्या साईट्स आहेत, त्याच्या जागा आहेत, त्यांना US प्रेसिडेंट जो बायडन यांनी त्या जागेंना उद्देशून, त्या लोकांना उद्देशून विशेष करून श्रद्धांजली वाहिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण 20 वर्ष त्याला पूर्ण झालेले आपल्याला पाहाव्यास मिळाले. आणि त्याच्याच अनुषंगानं त्यालाच अनुसरून खरं तर त्यांच्याकडून एक व्हिडिओ मेसेज देण्यात आला व्हाईट हाऊसमधून. प्री रेकॉर्डेड व्हिडिओमधून त्यांनी सांगितले की अशा पद्धतीला आपण जर टॅकल करणार असेल, अशा पद्धती विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला एकत्र यायला पाहिजे, असं त्यांनी अमेरिकेला उद्देशून, अमेरिकेच्या नागरिकांना उद्देशून सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं, संबोधन करताना बोललेलं पाहाव्यास मिळतं. युनिटी इन अमेरिका असं त्यांच्याकडून बोलण्यात आलं. म्हणजे अमेरिकेमध्ये एकता निर्माण आपल्याला जास्तीत जास्त करावी लागेल, तरच अशा प्रकारांविरोधात आपण चांगल्या पद्धतीनं मोठ्या बळावरती आपण लढू शकतो असं सांगितलं. आणि हाच आपला सेंट्रल लेसन आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हा मध्यवर्ती धडा आहे आपल्याला या प्रकारातून मिळालेला, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं, आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि तो जो दिवस आहे तो 11 सप्टेंबर आहे. 11 सप्टेंबरला हा अटॅक झाला होता. त्यामुळं सुद्धा हा जो प्रकार आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2977 लोक मारली गेली होती त्या अटॅकमध्ये. वेगवेगळ्या 90 कंट्रींमधून ती लोक बिलॉंग करत होती. आणि विशेष करून याच्यामध्ये ऑब्वियस आहे अमेरिकन नागरिकांचा जास्त आकडा होता. कारण अमेरिकेमध्येच मोठ्या बिल्डिंगमध्ये वरती हा अटॅक करण्यात आला होता टेररिस्ट ग्रुपकडून, विशेष करून ओसामा बिन लादेन ग्रुपकडून. आणि तो विशेष करून न्यूयॉर्क, अर्लिंग्टन या सिटींमध्ये झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्याच्यासाठी खरं तर ही महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे की USA इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे, तर लोकेशन बघायचं आहे. USAचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे ते लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण लोकेशन इथंच बघण्याचा प्रयत्न करूया. या दोनच की पॉईंट या न्यूजमधून आपल्याला महत्त्वाचे होऊ शकतात. आता बाकी महत्त्वाचं म्हटलं तर USAनं आत्ताच अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यायला, बाहेर पण पडलं USA तिथून. मग आता याचा अफगाणिस्तानी तालिबानशी जो रिलेशन आहे या केसचं, या 9/11 अटॅकचं, 9/11चा जो अटॅक होता ना, त्याचं रिलेशन तालिबानसोबतच आहे. मग ते तालिबानसोबतचं रिलेशन काय आहे हे सुद्धा आपण बघून ठेवण्यासाठी मी जे ऑलरेडी लेक्चर बनवून ठेवलेलं आहे अफगाणिस्तान इश्यूवरती, ते लेक्चर बघा. किंवा 2-3 दिवसापूर्वी 2-3 वेळा आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं आहे त्याच इश्यूवरती. मी चांगल्या पद्धतीने तो इश्यू तुम्हाला समजावून सांगितले. ते जरी लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला ह्या अटॅकचा आणि तालिबानचा काय संबंध आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. थोडक्यात सांगायचं झालं तर तालिबानने काय केलं होतं, 2001 मध्ये लादेनला सपोर्ट खरं तर केला होता, सहकार्य केलं होतं अशा प्रकारच्या कॉन्स्पिरसीजमध्ये. आणि ते खरं तर कनेक्शन तालिबानचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि त्यामुळेच 2001 मध्ये काय केलं, USAने याचा बदला म्हणून अफगाणिस्तानवरती एअर स्ट्राईक केले होते, अटॅक केले होते. आणि त्यामुळे तालिबानना सत्तेवरून पाय उतारावं लागलं होतं. आणि तिथं मग डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची स्थापना USAने केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. आणि त्या डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचे मग हमीद करझई असू द्या किंवा अशरफ गनी आत्ताचे असू द्या, ते राष्ट्राध्यक्ष झालेले त्यावेळेस आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. म्हणजे आता अशरफ गनी होते, त्याच्या अगोदर हमीद करझई होते. समजते तुम्हाला. आणि त्यांनाच प्रोटेक्शन देण्याचं कार्य गेले 20 वर्षांपासून USA करत होतं. आणि ते USA आता तिथून बाहेर पडलेलं, म्हणजे USAची फोर्स तिथून बाहेर पडलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. हे कनेक्शन आहे. त्यामुळे आपल्याला याला अनुसरून काय माहिती पाहिजे, तर अफगाणिस्तानची सिच्युएशन आता काय आहे, त्याची हिस्ट्री एक प्रकारची काय आहे, ती हिस्ट्रीसुद्धा आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि याच्यावरती अनेक वेळा आपलं डिस्कशन करून झालेलं आहे. आणि याच्यावरती मी वेगळं व्हिडिओ लेक्चरसुद्धा बनवलेलं आहे. एडिटोरियल असं चालू, त्याच्यावरती मी व्हिडिओ लेक्चर वेगळं बनवलेलं आहे. आणि त्याचं जे लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. प्लेलिस्टच देईन मी तुम्हाला. करंट बेस्ड इश्यू म्हणून प्लेलिस्ट आहे, वेगळी केली मी. ती प्लेलिस्टची लिंक खाली दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते मिळेल. आणि ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन मिळून जाईल.
आता आपण USAचं लोकेशन फक्त इथंच इंटरनेटच्या माध्यमातून मॅपच्या माध्यमातून बघून घेऊयात. इथं आपण USAचं लोकेशन या मॅपच्या माध्यमातून बघू शकतोय. इथं आपल्याला बघितलं तर इथं युनायटेड स्टेट पाहाव्यास मिळतोय आणि इथून या साईडला गेलं तर इथं आपला इंडिया आपल्याला पाहाव्यास मिळतोय. समजतंय तुम्हाला? आणि बाकी टॉपोग्राफी याच्या शेजारील बघितलं तर त्याच्यामध्ये इथं गल्फ ऑफ मेक्सिको आहे, इकडं मेक्सिको कंट्री आहे, इकडे कॅनडा कंट्री आपल्याला वरती पाहाव्यास मिळते, इथं हडसन बे आहे, इथं लेबनॉन सी आहे, सॉरी लॅब्राडोर सी आहे, लेबनॉन नाही लॅब्राडोर सी आहे, इकडं नॉर्थ अटलांटिक ओशन आहे आणि इकडे साऊथ अटलांटिक ओशन पाहाव्यास मिळतोय, इकडं कॅरेबियन सी आहे, इथं क्युबा कंट्री पाहाव्यास मिळते, इथं पोर्टरिको पाहाव्यास मिळते आणि बाकीसुद्धा इथं महत्त्वाचे ठिकाणं इथं आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे आपण प्रयत्न केला USAचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने आणि मॅपवरती कशा पद्धतीने इंटरनेटच्या माध्यमातून मॅपच्या माध्यमातून. पुढची विशेष करून दिल्लीशी रिलेटेड न्यूज असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे पेज जे सिटी पेज आहे टोटल दिल्लीलाच डेडिकेट त्यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि दिल्लीमध्ये गेल्या 77 वर्षांचा जर विचार केला तर त्या 77 वर्षांपेक्षा जास्त दिल्लीमध्ये यावेळेस पाऊस झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. वेटेस्ट सप्टेंबर म्हटलं गेलं याला, म्हणजे सर्वात जास्त पाऊस पडणारा महिना जो आहे तो सप्टेंबर आत्ताचा याला म्हटलं गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतंय. आणि इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं ऑरेंज अलर्ट तिथं जाहीर केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतंय. ऑरेंज अलर्ट, आता रेड अलर्ट एक असतो, ऑरेंज अलर्ट एक असतो आणि येल्लो अलर्ट एक असतो. हे अलर्टसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की कधी कधी ते जाहीर केले जातात इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून. हा पहिला पॉईंट आहे, की पॉईंट आपला. आणि दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. विकिपीडियाच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. खरं तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं वेदर फोरकास्टिंग करणं, सिझमॉलॉजी फोरकास्टिंग करणं याच्यासाठी खरं तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना झाली आणि तेच त्याचं ध्येय असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळे याच्याशी रिलेटेड सुद्धा बाकी काही इन्फॉर्मेशन विशेष आहे ना ती सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. मग इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटच्या माध्यमातून इथं काय सापडते का ते बघूया आपण. इथं आपण इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी इन्फॉर्मेशन बघू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं याची स्थापना कशा झाली तर वेदर फोरकास्टिंग करणं, मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन करणं, सिझमॉलॉजीसाठी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे त्याचं ध्येय असलेलं, विशेष करून वेदर फोरकास्टिंग याचं ध्येय असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. फाउंडर कोण आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑब्वियस असल्यानं आणि हे जे आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे इंडियापुरती मर्यादित असलेली संस्था आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे नॅशनल लेवलला कार्य करणारी संस्था आपल्याला पाहाव्यास मिळते. हेडक्वार्टर त्याचं नवी दिल्लीमध्ये असलेलं पाहाव्यास मिळते. फाउंडेड म्हणजे स्थापना कधी झाली तर 1875 रोजी त्याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे इथं सांगितलं. ज्युरिस्डिक्शन जे त्याचं आहे ते इंडिया पुरतं मर्यादित आहे, हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले. ॲन्युअल बजेट त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रत्येक वर्षी जाहीर केलं जातं. ते आता यावर्षी केले ते 352 कोटी रुपये केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी सबसिडियरी ऑर्गनायझेशनसुद्धा त्याच्या आहेत, संस्थासुद्धा त्याच्या आहेत, ते इथं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पेरेंट ऑर्गनायझेशन जे आहे ते मिनिस्टर ऑफ अर्थ अँड सायन्स आहे, हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे ते कोणाच्या अंतर्गत कार्य करतं तर मिनिस्टर ऑफ अर्थ अँड सायन्स यांच्या अंतर्गत कार्य करताना पाहाव्यास मिळतं. समजते? हे आपण प्रयत्न केलं की इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी छोटीशी इन्फॉर्मेशन बघण्याचा. पुढची न्यूज आहे इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये 2+2 डायलॉग झालेला आहे, त्याच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पहिल्यांदा आपल्याला 2+2 डायलॉग काय असतो हे माहिती असणं खरं तर गरजेचं आहे. 2+2 डायलॉग म्हणजे दोन्ही कंट्रींचे डिफेन्स मिनिस्टर आणि एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर हे एकत्र येऊन काही चर्चा करत असतात आणि त्या चर्चेला आपण 2+2 डायलॉग म्हणतो. म्हणजे दोन्ही कंट्रींचे जे डिफेन्स मिनिस्टर आणि एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एकत्र येतात आणि चर्चा करतात ना त्याला आपण 2+2 डायलॉग असं म्हणत असतो. आता ज्या वेळेस 2+2 डायलॉगचा उल्लेख केला ना त्यावेळेस हे दोन त्याच्यामध्ये पर्सन महत्त्वाचे करून इन्व्हॉल्व असतात, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अनेक कंट्रींसोबत आपले 2+2 डायलॉग होत असतात. त्यामुळे आपल्याला 2+2 डायलॉग म्हणजे नेमकं काय, याला 2+2 असं का म्हणायचं. हे 2 कोण आहेत तर ते आहेत डिफेन्स मिनिस्टर आणि एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर. जसं की आपलं डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग आहेत आणि एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत एस जयशंकर. तशा पद्धतीनं ऑस्ट्रेलियासुद्धा डिफेन्स मिनिस्टर आणि
एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर हे दोघं भेटलेले या दोघांना पाहाव्यास मिळाले. त्याला आपण 2+2 डायलॉग म्हणतो. मग याच्यामध्ये विशेष करून भारताकडून म्हटलं गेलं की अफगाण सोहेल, अफगाणिस्तानची भूमी आता पुन्हा एकदा टेररिस्ट ॲक्टिव्हिटींसाठी वापरली जाऊ नये याच्याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. याच्या विषयी आपल्याला पावलं उचलणं गरजेचं आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याचबरोबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काय चर्चा झाली त्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. मग आता याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला या न्यूजमधून, आता ही न्यूज तर तुम्हाला सांगितले की याच्यामध्ये केंद्रबिंदू काय होता, तर अफगाणिस्तानमध्ये जे काय सिच्युएशन चाललं आहे त्याच्याच रिलेटेड याच्यामध्ये भाष्य केलं गेलं. हा केंद्रबिंदू होता अफगाणिस्तानचा. मग आता अफगाणिस्तानचं लोकेशन पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे, हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर ऑस्ट्रेलिया आणि इंडियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते तुम्हाला, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हे खूप महत्त्वाचं होऊन बसतं. आणि तिसरा की पॉईंट काय तर ऑस्ट्रेलियाचं लोकेशन आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं सुद्धा लोकेशन बघून ठेवणं आपल्याला आत्ता गरजेचं आहे मॅपच्या आधारे. आणि चौथा की पॉईंट युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलविषयी इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे. आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही युनायटेड नेशनचीच एक संस्था आहे, त्यामुळे युनायटेड नेशनविषयी सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन असणं कुठंतरी गरजेचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला अफगाणिस्तानचं आणि ऑस्ट्रेलियाचं लोकेशन बघू आणि त्यानंतर UNSC आणि UN विषयी इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं या मॅपच्या आधारे आपण इथं अफगाणिस्तानचं लोकेशन बघू शकतोय. त्याच्यामध्ये इंडिया इथं आहे आणि इथून या ठिकाणी गेला तर इथं आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघू शकतोय. बाकी शेजारील कंट्रींचा विचार केला तर त्याच्यामध्ये इराण आहे, तुर्कमेनिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, इकडं चायना आहे, त्यानंतर इथं पाकिस्तान असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि बाकी इतर टॉपोग्राफी बघितली आपण तर त्याच्यामध्ये इकडं पर्शियन गुल्फ आहे, इथं गुल्फ ऑफ ओमानचा एरिया आहे, इकडं रेड सी आहे, इकडं गुल्फ ऑफ ॲडन आहे, अरेबियन सीचा एरिया इथं आहे. हा जो एरिया आहे तो कॅस्पियन सीचा एरिया म्हणून ओळखला जातो. इकडं ब्लॅक सी आहे, इथं मेडिटरेनियन सी आहे, इथं तैरानियन सीचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते, हे अफगाणिस्तानचं लोकेशन झालं. त्याचबरोबर आपल्याला आणखी कशाचं लोकेशन बघायचं आहे, ऑस्ट्रेलियाचं लोकेशन आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. मग इथं आपल्याला झूम आउट केलं तर आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला बघता येईल. इथं आपल्याला ऑस्ट्रेलियाचं लोकेशन इथं आपण बघू शकतो. समजते, हा जो आहे तो ऑस्ट्रेलिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग इंडियापासून त्याचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे तर इथं आपल्याला इंडिया पाहाव्यास मिळतोय आणि इथून या साईडला गेलो आपण साऊथला तर इथं आपल्याला ऑस्ट्रेलिया पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला. आणि बाकी त्याच्या शेजारील टॉपोग्राफी सुद्धा आपण बघू शकतोय की इथं इंडोनेशिया आहे, इकडं मलेशिया आहे, इथं पापुआ न्यू गिनिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि बाकी त्याच्या खाली जो एरिया आहे तो न्यूझीलंडचा एरिया असलेला पाहाव्यास मिळतो आपल्याला. हा जो एरिया आहे समजते तुम्हाला, ते सुद्धा आपल्याला कुठेतरी माहिती असणं गरजेचं आहे. इथं ग्रेट ऑस्ट्रेलियन बाईट आहे, त्यानंतर इथं कोरल सी आहे, त्यानंतर इकडं आराफोरा सी आहे, इथं बंदा सी पाहाव्यास मिळतं आपल्याला आणि इकडं इंडियन ओशन असलेला पाहाव्यास मिळतं. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण ऑस्ट्रेलियाविषयी बघितली. मॅप ऑस्ट्रेलियाचा आणि अफगाणिस्तानचा बघण्याचा प्रयत्न केला. इथं पुन्हा एकदा बघा, इथं अफगाणिस्तान आहे आणि इकडं ऑस्ट्रेलिया असलेला पाहाव्यास मिळतोय, इथं इंडिया असलेला पाहाव्यास मिळतोय आणि USAचा सुद्धा मगाच आपण मॅप बघण्याचा प्रयत्न केला. आता आपण युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आणि युनायटेड नेशन्सविषयी इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. ही आपण युनायटेड नेशन्सविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय. मग त्याच्यामध्ये विशेष करून युनायटेड नेशनची स्थापना का केली गेली तर आंतरराष्ट्रीय लेवलला राष्ट्रांमधले संबंध आणि राष्ट्रांमधले सहकार्य वाढवण्यासाठी, त्यांचं रिलेशन चांगलं करण्यासाठी, त्या माध्यमातून जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशनची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हेडक्वार्टर त्याचं न्यूयॉर्क युनायटेड स्टेटमध्ये आहे. फाउंड म्हणजे स्थापना कधी झाली होती तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया युनायटेड स्टेटमध्ये स्थापना झाली होती. 24 ऑक्टोबर 1945. सेक्रेटरी जनरल कोण आहेत तर त्याचे अँटोनिओ गुटेरस हे सेक्रेटरी जनरल असलेले पाहाव्यास मिळतात. फाउंडर कंट्री कोणकोणते आहेत, काही कंट्री इथं दिल्यात. युनायटेड स्टेट आहे, इंडिया आहे, युनायटेड किंगडम आहे, ब्राझील आहे, फ्रान्स आहे आणि आणखी सुद्धा काही कंट्री संस्थापक सदस्य देश म्हणून ओळखले जातात. सबसिडरीज ऑर्गनायझेशन त्याच्या कोण आहेत तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे
आणि आणखीसुद्धा आहे. त्याच्यामध्ये आता आपण जे बघणार आहे ते युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलसुद्धा त्याचे सबसिडरी ऑर्गनायझेशन असलेले पाहाव्यास मिळते. अवॉर्ड काय काय मिळाले तर नोबेल पीस प्राईज मिळाले आहे, अकॅडमिक अवॉर्ड फॉर बेस्ट डॉक्युमेंटरी हा सुद्धा मिळाला आहे आणि इतरसुद्धा काही अवॉर्ड त्याला मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी त्याचं नॉमिनेशन वगैरे दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ही झाली युनायटेड नेशनची छोटीशी इन्फॉर्मेशन. आता आपल्याला याचबरोबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी सुद्धा इन्फॉर्मेशन बघायची आहे, ती आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण बघू शकतोय की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयीची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची युनायटेड नेशन्सनं स्थापना केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि याची स्थापना जी झाली तर आंतरराष्ट्रीय लेवलला शांतता आणि सुरक्षितता डेव्हलप करण्यासाठी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पीस अँड सिक्युरिटीसाठी याची स्थापना केली गेली युनायटेड नेशन्सकडूनच. हेडक्वार्टर याचं न्यूयॉर्क युनायटेड स्टेट म्हणजे जिथं युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर आहे तिथंच UNSCचे हेडक्वार्टर असणारे ऑब्वियस आहे. फाउंड कधी झाले तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आणि ऑब्वियस आहे. याचे अब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म काय UNSC आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. UNSC हा त्याचा शॉर्ट फॉर्म असलेला पाहाव्यास मिळते. ही आपण इन्फॉर्मेशन युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि विशेष करून त्यांनी 11 सप्टेंबर जो 9/11 अटॅक झाला होता ना USA त्यांना संबोधून भाष्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं की अशा प्रकारचे जर अटॅक आपल्याला रोखायचे असतील तर इंडियन व्हॅल्यूज याच्यासाठी सोल्युशन देत आहेत. ग्लोबल टेरर म्हणजे जागतिक आतंकवाद कमी करण्यासाठी इंडियन व्हॅल्यूज ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्या खरं तर याला आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो याच्यासाठी सोल्युशन देत असतात असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं. विशेष करून त्यांच्या स्पीचमध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आला तर 11 सप्टेंबर याच डेट रोजी जर आपण 1893 हे इयर बघितलं तर शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांनी स्पीच दिलं होतं. विशेष करून रिलिजन बेसवरती, हिंदू रिलिजनवरती त्यांनी स्पीच दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं 1893 आणि त्याचे डेटसुद्धा काय होते तर 11 सप्टेंबर होते. त्यामुळं त्याचासुद्धा उल्लेख त्यांच्या स्पीचमध्ये आलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला नरेंद्र मोदींच्या आणि त्याच्याविषयीसुद्धा त्यांनी काही प्रमाणात भाष्य केलेले त्यांच्या स्पीचमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग आता आपल्याला याच्यामधून पहिला की पॉईंट ऑब्वियस आहे काय निघणार आहे तर स्वामी विवेकानंदाचा जो पिरियड आहे आणि शिकागोमध्ये जे ते गेले होते तिथं काय काय विशेष घटना घडल्या, त्यांनी कशावरती नेमकं स्पीच केलं होतं, त्यांचं जे माय ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ अमेरिका हे जे स्पीचची सुरुवात होती वेगळी, हे जे गाजलेलं प्रकरण आहे, अशा प्रकारचे काही इन्सिडेंट महत्त्वाचे आहेत ना ते तुम्हाला कुठंतरी माहिती असणं गरजेचं आहे. आणि एकंदरीत इरा स्वामी विवेकानंद कोणाशी जोडले गेले होते, त्यांना नेमकं कशामुळे ओळखलं जातं, हे सर्व काही जी इन्फॉर्मेशन आहे ना ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचे गुरु कोण होते वगैरे वगैरे, ही सर्व इन्फॉर्मेशन हिस्ट्रीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं ती इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती विशेष आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट विवेकानंदांबद्दल झाला. दुसरा की पॉईंट इथे USA मधल्या घटनेविषयी बोलले गेले. त्यामुळे ऑब्वियस मी अगोदर पण सांगितले की USA आणि इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीनं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हे बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते, त्याच्यासाठी ही न्यूज आपल्याला महत्त्वाची ठरू शकते. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवू शकतोय. पुढची जी ही इमेज आपण बघू शकतोय ती इमेज विशेष करून काझीरंगा नॅशनल पार्कमधली इमेज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये बऱ्या प्रमाणात फ्लडसारखी सिच्युएशन निर्माण झाल्यामुळं, पुरासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तिथले जे हत्ती आहेत ते शेजारील डोंगराळ भागामध्ये, गावांमध्ये स्थलांतरित झालेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते पुरासारख्या परिस्थितीमुळे. परंतु तो पूर ओसरल्यामुळं ते पुन्हा एकदा काझीरंगामध्ये येत असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते सांगणारी ही इमेज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामुळे याच्यातून की पॉईंट आपला काय निघू शकतोय तर काझीरंगा नॅशनल पार्कविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. अशा प्रकारच्या नॅशनल पार्क्सवरती डायरेक्ट UPSC असेल, MPSC असेल, प्रीला क्वेश्चन विचारत असते. त्यामुळं हे नॅशनल पार्क ज्या वेळेस न्यूजमध्ये असतात ना त्यावेळेस तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचं लोकेशन काय आहे, त्याची इन्फॉर्मेशन काय, विकिपीडियाच्या माध्यमातून ती इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला.
आणि त्याचबरोबर जॉग्राफीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय ना त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचे नॅशनल पार्क विषयी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे जॉग्राफीमध्ये सुद्धा. त्यामुळे तो सुद्धा टॉपिक आहे तो व्यवस्थितरित्या आपण करून ठेवायला म्हणजे करून ठेवणं हे गरजेचं होऊन बसतं अशा प्रकारच्या न्यूजमुळं. त्यामुळं ही खरं तर न्यूज आपल्याला महत्त्वाची होती, ही इमेज आपल्याला खरं तर महत्त्वाची होती द हिंदूला आलेली. पुढची न्यूज आहे ड्युटीविषयी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून स्टँडर्ड ड्युटी चार्जेस जे असतात एडिबल ऑइल म्हणजे ही विशेष करून एडिबल ऑइल खाद्यतेलाशी रिलेटेड न्यूज असलेले पाहाव्यास मिळते. खाद्यतेलावरचे जे काही ड्युटीज आहेत त्याचे चार्जेस आहेत ते गव्हर्नमेंटकडून रिड्यूस केलेले आहेत म्हणजे कमी केलेले आहेत असं आपल्याला सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग विशेष करून याच्यामध्ये सोयाबीनसारखं ऑइल असू द्या, सनफ्लॉवर असू द्या किंवा पाम तेल असू द्या, ह्या जे ऑइल्स आहेत यांच्यावरची ड्युटी कमी गव्हर्नमेंटकडून केलेली पाहाव्यास मिळालं. हे जाहीर करणारी मिनिस्ट्री कोणते तर कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री जी आहे त्यांनी हे सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला, त्याच्यासाठी हे आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. मग आता याच्याशी रिलेटेड की पॉईंट आपण काय घेऊ शकतो तर पाल्म तेलाचा याच्यामध्ये तर उल्लेख नाही आहे, परंतु पाम तेलासाठी गव्हर्नमेंटनं काय स्कीम आणलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनं, याच्यावरती आपण अगोदर पण डिस्कस केलं होतं. त्यामुळे ती स्कीम कोणती आहे, पाम तेलाचं उत्पादन इंडिजिनसली म्हणजे इंडियामध्येच कशा पद्धतीने आपण करू शकतो, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट का पावलं उचलत आहे याची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते, ती इन्फॉर्मेशन तेवढी काढून ठेवा. त्यामुळं कारण ते आपल्याला जास्त महत्त्वाचं होतं, कारण पाम तेल हे आपण आयात करतोय जास्त दुसऱ्या कंट्रीतून. भारतामध्ये त्याचं प्रोडक्शन खूप कमी प्रमाणात होतं. मग आता गव्हर्नमेंटनं त्या पाम तेलाचं इंडिजिनसली प्रोडक्शन करण्याचं प्रमाण वाढवायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यासाठी काही सबसिडीजच्या योजना आहेत, काय इतर योजना आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्यामुळं त्या योजना तुम्हाला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यामुळं एक वेगळा की पॉईंट या न्यूजमधून आपण तो घेऊ शकतो. समजते तुम्हाला, तो की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर ड्युटी कशाला म्हणायचं, टॅक्स ड्युटी जी असते ना ती ड्युटी कशाला म्हणायचं, ती कशा पद्धतीने आकारली जाते, कोणकोणत्या वस्तूंवर आकारली जाते, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आणि प्रमुख तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतो तर प्रमुख एडिबल ऑइल्स कोणकोणते आहेत, खाद्यतेल प्रमुख कोणकोणते आहेत इंडियामध्ये वापरले जाणारे, ती प्रमुख खाद्यतेलं तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे, ज्याचं विशेष करून प्रोडक्शन इंडियामध्ये होतं किंवा मग इतर देशातून आपण ते खाद्यतेलं मागवत असतो, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कुठंतरी असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला, त्याच्यासाठी ही न्यूज आपल्याला महत्त्वाची होती. अशा पद्धतीनं इथं आपल्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत ना त्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आणि याच ठिकाणी जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं एडिटोरियल डिस्कस करण्यासारखं असं काही नसतं. जे काय महत्त्वाचं असतंय ते आपण ऑलरेडी डिस्कस आठवडाभर जे केले त्याचं रिपिटेशन जर आलं असेल तर आलेलं असते. आणि बाकी पण काय आर्टिकल कधी कधी संडेला येतात, परंतु आता मी बघितले पण बाकी काही असं काही इम्पॉर्टंट नाही आहे की जे आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं नाही पुन्हा किंवा इथून पुढे येणार नाही न्यूजला, असं काही नाही आहे. त्यामुळं ते बाकीचं काय आपल्याला डिस्कस करण्याची संडेला विशेष करून गरज नसते. ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मी डिस्कस करत असतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळं आजचा द हिंदू इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करून इथंच मी समाप्त करतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि टेलिग्राम चॅनल पण आहे, तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून वेळोवेळी आपल्या लेक्चरच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.